सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मानखटाव भागात असा काही पाऊस कोसळला की ना भूतो ना भविष्य हा हाकार माजला। जिथं दगड धोंड्यांच्या नद्या तिथं महापूर एवढा पाऊस झाला। याच भागातून एनडीटीव्हीचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणलं की डोळ्यासमोर आपसूक येतं ते म्हणजे मसवड, मान, खटाव आणि फलटण या भागातील काही भाग। मात्र आजचं चित्र एका रात्रीत पडलेल्या पावसानं पूर्णपणे बदललं। ज्या भागामध्ये ज्या मानगंगा नदीला 12ही महिने दगडधोंड पाण्याशिवाय दुसरं काही पाहता येत नव्हतं, अशा भागामध्ये अशा नदीला महापूर आल्याचं एकंदरीत चित्र काल पाहायला मिळालं। त्याच ठिकाणी आपण सध्या आहोत। हीच ती मानगंगा नदी, ज्या मानगंगा नदीला आता आपण पाहतोय की दुधडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। एवढंच नाही तर त्यानं काल धोक्याची पातळी ओलांडली आणि हेच पाणी लोकांच्या घराघरामध्ये घुसलं, शेतामध्ये घुसलं आणि शेतामध्ये जी काही पिकं होती ती पूर्णपणे पिकांचं नासधूस झाली। आता हा महापूर बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी चक्क मासेमारी करताना लोक पाहायला मिळतात। खरं तर हे जगातलं एक वेगळं आश्चर्य मानावं लागणार ते या मानगंगा नदीला आलेला हा महापूर मानावा लागणार आहे। कारण या महापुरामध्ये अनेक जण अडकले, अनेकांना वाचवण्यात आलं, मात्र एक जण वाहून गेलेला आहे, त्याचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही। मात्र या जो काही पाऊस झाला आणि मानगंगेला जो काही पूर आला त्यामुळे मात्र हाहाकार माजला। नदीकाठच्या लोकांचं स्थलांतरण प्रशासकीय यंत्रणेला करावं लागलं। इतकंच काय, या पाण्यामुळे अनेकांची शेती मात्र वाहून गेलेली आहे। जी काही असेल, कांदा असेल, बाजरी असेल, मका असेल, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं एकंदरीत कालच्या या झालेल्या पावसामध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन कैलास मायनेसह राहुल तपासे, एनडीटीव्ही, मानगंगा नदी, सातारा।